4 ते 5 डिसेंबर रोजी पुतीन भारत दौऱ्यावर येत आहेत. जगातील सर्वाधिक शक्तिशाली पंतप्रधान व्लादिमीर पुतीन हे भारत दौऱ्यावर येत आहेत. रशिया युक्रेन संघर्षानंतर पुतीन यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. रशियाने युक्रेनच्या किती भागावर ताबा मिळवलेला आहे आणि ताबा मिळवलेला भाग अमेरिका रशियाला देईल का, त्याची मान्यता देईल का, अमेरिका देखील रशियाला त्याची मान्यता देणार असल्याची चर्चा होत आहे. असं जर असेल तर पुतीन जिंकलेत. 6,000 पेक्षा जास्त सँक्शन्स लावून देखील पुतीन जिंकलेत असंच म्हणावं लागेल. भारताने रशियाला दिलेली खंबीर साथ आणि रशियाकडून तेल खरेदी करत क्रमांक 1चा देश भारत बनला. भारताने जिथे जिथे रशियाला जगातील अनेक देश विरोध करत होते, निर्बंध लादत होते, त्यावेळेस भारताने रशियाला कुठलाही विरोध केला नाही. ती एक प्रकारची सहमती आहे असंच म्हणावं लागेल. आणि रशियाचं नातं आणि भारताचं, रशिया भारत मैत्रीचं हे नातं राजकारणाच्या पलीकडे जात आहे. असं म्हणतात की आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये कोणीही मित्र नसतो, कोणीही शत्रू नसतो. जे असतं ते म्हणजे फक्त आणि फक्त स्थायी हित. परंतु रशिया आणि भारत संबंध याला अपवाद ठरताना दिसत आहेत. आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयाने म्हणजेच ICC ने 17 मार्च 2023 रोजी पुतीन यांच्या विरुद्ध अटक वॉरंट जारी केलं. परंतु भारत हा ICCचा सदस्य देश नाही, त्यामुळे भारतावर अशी कोणतेही कायदेशीर बंधन नाही किंवा जबाबदारी नाही किंवा भारत त्याला बांधील नाही. याशिवाय ICCचे अधिकार क्षेत्र फक्त 123 देशांपुरते मर्यादित आहे आणि या यादीमध्ये सुद्धा रशिया येत नाही. त्यामुळे पुतीन हे भारत दौरा करू शकतात आणि ते भारताच्या दौऱ्यावर 4 डिसेंबरला येणार आहेत. रशियाने भारताला नेहमीच समर्थन दिलेलं आहे. भारत पाकिस्तान युद्ध असेल, ज्यावेळेस अमेरिकेने भारताला विरोध केला, त्याही वेळेस भारताला साथ देणारा रशियाच होता. काश्मीरच्या प्रश्नावर भारताला साथ देणारा रशियाच आहे. इतकंच काय, तर भारत रशियाकडून शस्त्रसाठा देखील खरेदी करतो. भारतीयांच्या प्रमुख शस्त्रसाठ्यांमध्ये रशियाची शस्त्र आहेत. ब्रह्मोस मिसाईल संयुक्त प्रोजेक्टचाच परिणाम आहे. इतकंच काय, तर रशिया भारताला फक्त शस्त्र पुरवित नाही, तर त्या शस्त्राचं तंत्रज्ञान देखील रशिया भारताला सुपूर्द करतो, हस्तांतरित करतो. भारताने रशिया युक्रेन युद्धादरम्यान रशियाला कच्चे तेल खरेदी करून एक प्रकारे मदत केली आहे. यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त 50% टॅरिफ लावल्याचं बोललं जात आहे. जगातील सर्वात शक्तिशाली असलेले रशियाचे राष्ट्राध्यक्ष स्वतः भारत दौऱ्यावर येत आहेत. त्यांना भारतावर विश्वास आहे. 4 डिसेंबरला ते भारत दौऱ्यावर येत आहेत. यात कोणत्या चर्चा होणार आहेत किंवा ते भारत दौऱ्यावर आल्याच्या नंतर कोणत्या चर्चा होऊ शकतात, रशिया भारत मैत्रीच्या संबंधाला एका वेगळ्या उंचीवर नेणारी ही भेट ठरणार आहे. भारत रशिया संबंध हे राजकारणाच्या पलीकडे जात आहेत. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन हे 4 ते 5 डिसेंबर रोजी 2025ला भारत दौऱ्यावर येत आहेत. हा त्यांचा डिसेंबर 2021 नंतरचा पहिला भारत दौरा आहे. म्हणजेच युक्रेन आक्रमणाच्या आधी त्यांची दौरे झाले असतील, परंतु ही जी भेट आहे ही 23वी भारत रशिया वार्षिक शिखर संमेलनाची भेट आहे. पुतीन यांचा हा दौरा भारताच्या आमंत्रणावर आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा देखील होणार आहे. रशिया 2014 मध्ये रशियाने क्रिमिया अधिकृत करून लगेचच 2022 मध्ये युक्रेनवर संपूर्ण हल्ला केला. त्यावेळेस म्हणजे रशियावर अमेरिकेने निर्बंध लादले. सध्या रशिया युक्रेनच्या 19% क्षेत्रावर रशियाने ताबा मिळवलेला आहे. साधारणतः क्षेत्रफळामध्ये हे क्षेत्र 1,14,500 चौरस किलोमीटर आहे. हे क्षेत्र रशियाच्या नियंत्रणात आहे. वर्तमानात ट्रम्प प्रशासन पुतीनला युक्रेनचा कब्जा केलेले प्रदेश क्रिमिया, लुहान्स्क, डोनेट्स्क आणि खार्सन यासारखे जे प्रदेश आहेत त्याला मान्यता देण्याचा प्रस्ताव पाठवल्याची बातमी देखील माध्यमांमध्ये आहे. भारत रशिया संबंध राजकारणाच्या पलीकडे जात आहेत. भारत आणि रशिया 2000 मध्ये स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप स्थापन झाली होती या दोन्ही देशामध्ये आणि त्यानंतर 2010 मध्ये स्पेशल अँड प्रिव्हिलेज स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप मध्ये त्याला उन्नत करण्यात आलं. हे संबंध अत्यंत खोल आणि बहुआयामी आहेत. भारताचा प्रमुख शस्त्रसाठा रशियाकडूनच येतो. यात 200 पेक्षा अधिक रशियाई लढाऊ विमानं आहेत, प्रामुख्यतः Su-30 MKI आणि भारताचं डिफेन्स सिस्टीम जे आता ऑपरेशन सिंदूर मध्ये सुद्धा कामी आलं, ज्याची चर्चा झाली, ते म्हणजे S-400. S-400 प्रणाली वायू संरक्षण दलाची आहे आणि याबाबत सुद्धा नव्यानं ऑर्डर दिल्या जाऊ शकतात. 5.4 अरबची ऑर्डर होती. त्यानंतर ब्रह्मोस मिसाईल हा संयुक्त भारत रशिया प्रकल्प आहे. त्याचबरोबर T-19 टँक आणि AK-203 रायफल ह्या स्थानिक उत्पादनं आहेत. ब्रह्मोस मिसाईलचा विकास 1998 मध्ये सुरू झाला आणि भारत रशिया सैन्य सहकार्याचा सर्वश्रेष्ठ उदाहरण आहे. याला मॅक 2.8 ची गती आहे आणि याला 300 ते 400 किलोमीटर अंतरावर हल्ला करू शकतं. 1971 मधील
भारत पाकिस्तान या युद्धात रशियाने खंबीरपणे भारताची साथ दिली, भारताची बाजू घेतली. ऑगस्ट 1971 मध्ये पीस अँड फ्रेंडशिप करार स्वाक्षरी करून भारताला सुरक्षित आश्वासन दिले. अमेरिका व ब्रिटन पाकिस्तानच्या बाजूने उभे होते, परंतु सोव्हिएत लष्कर तटस्थपणे भारताच्या पाठीशी उभे राहिले. सोव्हिएत संघाने अणुसज्ज पाणबुड्या आणि युद्धपोत नौका बंगालच्या खाडीमध्ये पाठवल्या. यामुळे अमेरिका आणि ब्रिटनला भारतावर आक्रमण करता आले नाहीतर त्यावेळेसच अमेरिका आणि ब्रिटनने भारतावर आक्रमण देखील केला असता. पाकिस्तानची बाजू त्यावेळेस त्यांनी घेतलेली होती, परंतु रशिया सदैव भारताच्या सोबत आहे. काश्मीरचा मुद्दा असेल, पहलगामचा मुद्दा असेल, मुद्दा कुठलाही असो, रशिया भारताच्या सोबत उभा राहिलेला आहे. 2014 मध्ये जेव्हा अमेरिकेने क्रिमिया अधिग्रहण विरोधात मतदान केलं, तेव्हा भारत आणि रशिया यांची दोघांची मते घेतली नाहीत. 2025 मधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या वेळी रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गई लाव्रोव यांनी भारताला समर्थन दिलं होतं. पुतिन यांच्या या दौऱ्यामध्ये कोणत्या चर्चा होऊ शकतात, नेमकं या दौऱ्याचं महत्व काय आहे? अतिरिक्त S-400 प्रणाली भारत विचारात घेत आहे. S-500 मिसाईल डिफेन्स सिस्टीम प्रणाली, Su-57 लढाऊ विमाने यांची संभाव्य खरेदी किंवा 84 Su-30 MKI विमानांचा सुधार, रडार आणि सेन्सर अपग्रेड या संदर्भामध्ये चर्चा देखील होऊ शकतात. ब्रह्मोस मिसाईलचे विकसित संस्करण म्हणजे त्याचा अपडेट व्हर्जन याबाबत सुद्धा चर्चा होऊ शकतात. रशियाचे सर्वोच्च तेल खरेदीदार भारत बनलेला आहे आणि 2025 मध्ये भारताने 38% तेल हे रशियाकडून घेतलेलं आहे. या अगोदर 2021च्या अगोदर हे 16% होतं. त्याचबरोबर LNG आणि नैसर्गिक वायूची संभाव्य चर्चा किंवा व्यापार यावर सुद्धा चर्चा होऊ शकते. या सगळ्या विषयांसाठी हे भेट जी आहे ती महत्वपूर्ण ठरणार आहे. अमेरिकेने भारतावर 50% टॅरिफ लागू केले आहेत. याचं मुख्य कारण म्हणजे भारताची रशियाकडून तेल खरेदी असल्याचं सांगितलं जातं. भारताने डिसेंबर 2025 साठी रशियाचे कच्च्या तेलाचे ऑर्डर कमी केले, परंतु हे केवळ अस्थायी आहेत असं दिसत आहे. भारत रणनीतिक स्वतंत्र आहे. भारत, अमेरिका आणि युरोप, चीन यांच्या दबावाच्या पलीकडे जाऊन रशिया संबंध आपला मार्ग, भारताने एक वेगळा मार्ग, आपली राजकीय स्वतंत्रता दाखवून दिलेली आहे. राजकीय मैत्रीचं वेगळं उदाहरण आहे. भारत रशिया संबंध स्पेशल अँड प्रिव्हिलेज स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपला एका नव्या उंचीवर नेणार आहे. सैन्य ऊर्जा आणि अणु निर्बंधांना तोंड देत असताना, परंतु भारत त्याला आर्थिक किंवा सैन्य मदत न करता भारताने राजनीतिक समर्थन हे आंतरराष्ट्रीय दबावाला बळी न पडता सर्वाधिक तेल जे आहे ते रशियाकडून खरेदी केलं. हे एक वेगळ्या मैत्रीचं उदाहरण आहे. सर्वाधिक जास्त टिकाऊ मैत्रीचं उदाहरण आहे. भारताने रशियाकडून तेल खरेदी केली, तेल खरेदी वाढवली आणि रशियाला एक प्रकारे मदतच केलेली आहे. जिथं जिथं जगातील सगळे देश रशियाला निर्बंध लादत होते, रशियाच्या विरोधात जात होते, तिथं भारताने कुठेही रशियाला विरोध केला नाही. आणि त्यानंतर आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष स्वतः व्लादिमीर पुतिन भारत दौऱ्यावर येत आहेत. हा दौरा खूप महत्वपूर्ण ठरणार आहे भारताच्या भविष्यातील वाटचालीसाठी आणि भारत आणि रशिया यांच्या मैत्री संबंधाला एका नव्या उंचीवर नेणार आहे. ही माहिती नेमकी तुम्हाला कशी वाटली हे आमच्या या युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आमच्या या मोबाईल मीडिया 18 युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.